राज्य में मराठा ओबीसी आरक्षण को लेकर सियासी टकराव चरम पर है। विजय वडेट्टीवार की विवादित बयान से राजनीति गर्मा गई है, तो मनोज जरांगे ने भी पलटवार करते हुए ओबीसी नेताओं पर ही समाज को नुकसान पहुंचाने का आरोप लगाया है। आता करू देत ना, काय करेल तो मारूनच टाकेल ना, मनोज जरांगे टाकेल ना। त्यापेक्षा काय, ओबीसी समाजाच्या हक्कासाठी लढताना आमचा जीव गेला तरी चालेल। जीव घेणारा कोण आहे आम्ही चिठ्ठी लिहून देऊ, जरांगेला फाशीवर चढवा म्हणून। आमचा जीव गेल्यावर पहिली फाशी त्याला द्या, तो आमचा जीव घ्यायला सांगतो ना, तर सरकारने त्याच्यावर कारवाई करेल, गुन्हे दाखल करतील आणि करतील ना, चढवतील ना फाशीवर। तसंही काही गेलंच आहे, 8 दिवसांनी 10 दिवसांनी बिमारीचं सोंग करतोच तो। अरे नवीन भिडू काय, मी काय पाल बोलतोय, मी कुठल्या तलवारीची भाषा बोलली? काढ रे म्हणा एकतरी तलवारीची भाषा बोललेलं माझं वाक्य। मी ज्या वेळेस अंबडमध्ये सभा झाली, कोणी कोयत्याची भाषा केली, मी त्या सभेमध्ये गेलो नाही, दुसऱ्या सभेमध्ये, कारण ही शस्त्राची भाषा आपल्याला जमणार नाही। आम्ही एकमेकाचे महाराष्ट्रात राहतो, एकमेकाच्या आमचे संबंध अनेक वर्षाचे पिढ्यानपिढ्या आहेत। घर म्हणजे गाव म्हणजे आम्ही सगळ्यांच्या एक मंदिरात समान त्या नात्याला जपतो। ह्यामध्ये एक तरी शब्द मला दाखवा की विजय वडेट्टीवारांनी कधी तलवारीची भाषा केली काय, कधी बंदुकीची भाषा केली काय? आम्हाला अजिबात हे जमत नाही आणि संपवून टाकायचाच विचार आहे। मारून टाकायचं, मारून टाका। ज्या त्यांच्या हातामध्ये 22 तोडके आहेत, तोडक्यांचा समूह असेल तर AK-47, मी कालही बोललो, पुन्हा काही ॲडव्हान्स बंदूक असतील तर देऊन टाका, उडवायला सांगून टाका, मग तुम्ही जिवंत राहा एकटेच। हे जे पद्धत आहे समाजाला भडकवण्याची, हे बंद केलं पाहिजे जरांगे पाटलांनी। हक्क मागायचा आहे तर तुम्ही न्यायिक मागा, आम्ही मागतोय लढून। तुम्ही मोर्चे काढले, आम्ही मोर्चे काढतो, त्यात काय मोठा गोष्ट आहे? आम्हाला आमच्या अधिकारासाठी लढण्याचा अधिकार नाही लोकशाहीमध्ये? नाही, आम्ही मोर्चा काढणारच नाही, आम्ही बोलूच नाही। म्हणजे तू कोण लागला रे खंडोबा, तूच बोलशील आणि आम्ही बोलणार नाही? हेच चुकीचं होत आहे। हे सरकारने लक्षात घेतलं पाहिजे आणि अशा प्रवृत्तीचा बंदोबस्त केला पाहिजे।